नमस्कार शेतकरी बांधवांनो, आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत केकिवा कृषी महाविद्यालय नाशिक येथील विद्यार्थी आम्ही ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम आणि कृषी औद्योगिकता म्हणजेच रावे अंतर्गत आपणास मित्रकिड्यांबद्दल माहिती सांगणार आहोत। तर मैत्री माणसात प्राण्यात माणूस आणि प्राण्यात राहू शकते, पण कधी ऐकले का तुम्ही माणूस आणि कीटकांबद्दलची मैत्री? चला आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो। पुढील मित्र कीटक झायगोग्रामा बायकोलरेटा, तर त्यालाच आपण मेक्सिकन बीटल देखील म्हणतो। आज आपल्या शेतकरी बांधवांना सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे गाजरगवताची। तर गाजरगवत कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो, तर त्याला आपण बरेचसे महागडे तणनाशक वापरतो, त्याचप्रमाणे आपण जैविक पद्धतीने त्याचं कसं नियंत्रण करू शकतो तर ते आज मी तुम्हाला सांगत आहे। तर मेक्सिकन बीटल हा किडा वापरून जर एक शेतकरी मित्र कीटक म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो, जो शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरतो। गाजरगवताचे संपूर्णपणे नियंत्रण करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तर आजच्या घडीस कोणत्याही बायो कंट्रोल लॅबमध्ये हा किडा सहजपणे उपलब्ध होऊ शकतो। झायगोग्रामा बायकोलरेटा 10 ते 15 अडल्ट पर प्लांट वापरले तर याचा शेतकऱ्यांना बराचसा फायदा होतो। धन्यवाद। मित्र कीटक ग्रीन लेसविंग, त्यास आपण हिरवा जाळीदार पतंग असे म्हणतो। तर हा आपल्या शेतीतील पांढरे माशी, तुडतुडे, मावा यांच्या नियंत्रणासाठी मदत करतो। तर हा शत्रू कीटकांना फस्त करून शेतकरी बांधवांना मदत करतो। तर प्रामुख्याने मका, कापूस इतर पिकांमध्ये आढळतो व त्याचा वापर हेक्टरी 5000 अंडी किंवा 10,000 अडल्ट वापरतात। धन्यवाद। मित्र कीटक प्रेइंग मॅनिटेड, ज्याला आपण प्रार्थना कीटक असे म्हणतो। तर मित्रांनो, प्रेइंग मॅनिटेड हे आपल्या शेतीसाठी खूप उपयुक्त आहे, कारण ऑर्गॅनिक शेती करताना आपण कीटक म्हणजेच आपल्या शेतात जे हानिकारक कीटक आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण प्रेइंग मॅनिटेडचा उपयोग करतो। आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये केमिकल वापरतो, ते न वापरता प्रेइंग मॅनिटेडचा वापर केला तर आपले उत्पन्न चांगले येईल। मधमाशी मित्र कीटक याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे। तर मधमाशी हे ॲपिस प्रजातीतील मध गोळा करणारी एक कीटक आहे। मधमाशीचे भारतात भेटणारे 4 प्रकार आहेत: ॲपिस मेलिफेरा, ॲपिस डोर्सेटा, ॲपिस सेरेना इंडिका, ॲपिस फ्लोरिया। मधमाशी भारतात जास्त प्रमाणात रेअरिंगसाठी वापरली जाते। यातील 2 प्रकार आहेत, ॲपिस सेरेना इंडिका आणि ॲपिस मेलिफेरा या 2 आहेत आणि मधमाशी परागीभवन करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करते। जवळजवळ 80% परागीभवन हे मधमाशी मार्फत होत असते। धन्यवाद। पुढील मित्रकिडा लेडीबर्ड बीटल, त्यालाच आपण लाल किडा असे म्हणत असतो। आपल्या शेतात बहुतांश प्रमाणात अटॅक करणारे हानिकारक किडे जसे की मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांना कंट्रोल करण्यासाठी इन्सेक्टिसाईडचा वापर करत असतो। त्याऐवजी आपल्याला बायोलॉजिकल कंट्रोल पर्याय म्हणून किडा लेडीबर्ड बीटलचा उपयोग करू शकतो। हा किडा बहुतांश पिकांवर आढळतो, जसे की कापूस, तूर, मका व इतर भाजीपाला। तसेच या किड्याचे प्रमाण प्रति हेक्टर 2500 एवढे असते। मित्र कीटक पॅरासिटिक वॉस म्हणजेच परजीवी गांधील माशी। ही गांधील माशी आकाराने 0.5 नॅनोमीटर लहान असते, तसेच तिच्यावरती काळ्या व पिवळ्या रंगाचे पट्टे असतात। ही गांधील माशी दुसऱ्या परजीवी कीटकांच्या शरीरावरती अंडे देते, तसंच ते अंडे परिपक्व झाल्यावर लार्वा स्वरूपात बाहेर येतात। हे अंडे त्या भक्ष्य कीटकांवरती फीड करतात व तसेच शेतातील कीड नियंत्रणास मदत करतात। या भक्ष्य कीटकांमध्ये नागाळी, पांढरी माशी तसेच विविध प्रकारचे कॅटेगरी सापडू शकतात। तर शेतकरी बांधवांना आपण अशा प्रकारे मित्र कीटकांची माहिती जाणून घेतली। तर आपण आपल्या शेतीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता मित्र कीटकांचा वापर केला तर ऑर्गॅनिक शेतीला प्राधान्य देऊ शकतो आणि जे दिवसेंदिवस मातीची प्रत ढासळत चालली आहे त्यात आपण सुधारणा करू शकतो। तर निवडक मित्र कीटकांचा वापर केला पाहिजे। त्याच पद्धतीने अशा प्रकारे ऑर्गॅनिक शेतीला प्रोत्साहन देऊ शकतो, सोबतच पर्यावरणाचा समतोल राखून शेतीला एक नवीन वळण देऊ शकतो। धन्यवाद।